मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडलेली आहे। मंत्री म्हणून काम करताना कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा सातत्याने 800 किलोमीटरचा प्रवास करणं शक्य नसल्याने आपण पालकमंत्री पद सोडतोय अशी माहिती समोर आलेली आहे। वाशिम जिल्ह्याला लवकरच नवीन पालकमंत्री मिळणार आहे। क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे लवकरच पालकमंत्री पदाची जबाबदारी घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुश्रीफ 26 जानेवारीच्या कार्यक्रमानंतर वाशिम जिल्ह्यात गेलेच नाहीत। तर आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। या संदर्भातील अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पद सोडलेलं आहे, त्यांनी जे कारण दिलेलं आहे त्या कारणामध्ये खरंच तथ्य वाटतंय का? नक्कीच, कारण जवळपास 800 किलोमीटरचा प्रवास करून त्या ठिकाणी जाणं मुश्किल आहे आणि वयोमानाचा विचार केला गेला तर खूप लांबवरचं पालकमंत्रीपद दिलं गेलेलं आहे। इतक्या मोठं अंतर पार करून त्या जिल्ह्याला न्याय देणं आपल्याला शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचमुळं त्या जिल्ह्याची जबाबदारी जी पालकमंत्रीपदाची आहे ती क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे यांच्यावर येऊ शकते आणि तशा प्रकारचे सुतोवाच देखील केले गेलेले आहेत। परंतु हसन मुश्रीफ हे 26 जानेवारीच्या झेंडावंदनासाठी गेले होते, त्यानंतर परत ते वाशिम जिल्ह्याकडे फिरकले देखील नाहीत। जरी पालकमंत्रीपद असलं तरी कुठल्याही संदर्भातला DPDCची बैठक देखील घेतली नाही किंवा त्या संदर्भातली कुठलीही बैठका त्यांनी जिल्ह्याच्या घेतल्या नाहीत आणि तशाच संदर्भातलं त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील कळवलं होतं, जर शक्य झालं तर कोल्हापूरचं पालकमंत्रीपद द्यावं अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। परंतु सध्या तरी हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडलेलं आहे अशी माहिती मिळते आणि त्यांच्या जागी कदाचित दत्तामामा भरणे यांची वर्णी लागू शकते। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।